मग मला काय म्हणायचे, आपलं हे जे आता जे कटिंग झालं ह्याला रेट, मार्केटला जो रेट चालू होता त्याच्यातला आपला रेट किती भेटला, म्हणजे तुमची कटिंगला ज्यावेळेस आली त्यावेळेस? त्याला सरासरी 1600 रुपयापर्यंत रेट मिळाला. नाही नाही, सरासरी 1600 मिळाला, पण तुमचं ज्यावेळेस कटिंगला होतं हं. त्यावेळेस मार्केटला जो रेट चालू होता हायेस्ट, तो तुम्हाला हायेस्ट भेटला का त्यापासून 1-2 नाही रुपये नाही, कमी भेटला? मार्केटला जो जो बोर्ड निघत होता, तर हं. आमच्या गावात जे काटून चालू होते त्याच्यापेक्षा आम्हाला हायेस्ट रेट मिळाला. हा, मला ते म्हणायचं, कारण विषय कसा आहे, आज विषय असा आहे की केळी आपण खूप शेतकरी आपण पाहतो की करतात, पण केळी केल्यानंतर व्यापाऱ्याच्या मागे शेतकऱ्याला लागावं लागतं, माझी तोडा हो. गिरावं, माझी तोडा गिरावं. पण हिथं विषय काय आहे, आणि जरी तोडा गिरावं महाग लागलं तर रेट पाहिजे ते भेटत नाहीत का, तर पाहिजे तसा प्लॉट आलेला नसतो. पण आता बरोबर. तिथं तुमच्याकडे काय झालंय की मार्केटचा जो हायेस्ट रेट आहे तो भेटला, त्याचं कारण काय आहे की तुमचा प्लॉट सक्सेसफुल होता. सक्सेसफुल होता. तसं पीक कुठला असू द्या, वापराबाहेरून एक आपण वापरलं की पीक अन्नद्रव्याने तृप्त होणार आहे आणि खूप काय रोगांना, खूप काय संकटांना कमी बळी जाणार आहे आणि उत्पादन अपेक्षेपासून जास्त देणार आहे. सोपी शेती करायचं असेल तर वापराबाहेरून वळावं लागेल. तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावर? नाही, खरंच जर शेतकऱ्याला सधन जर व्हायचं असेल आणि शेतकऱ्याने जर चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल तर प्रत्येक शेतकऱ्याने ऑर्गॅनिक वापरायलाच पाहिजे, जेणेकरून जे आपल्या शेतात पडलेलं अन्नद्रव्य आहे त्याचा ऑपटेक करण्याचा प्रक्रिया एकदम जोरात असते. म्हणजे इथं बोलायची गरज नाही, पीक बोलते. पीक बोलतं. हा, तर सरांनी अगदी तळमळीने बघा, सर अगदी थोड्या शॉर्टकटमध्येच बोलले, पण खूप शेतकऱ्यांना खूप मोठा संदेश देऊन गेलेत आणि खूप शेतकऱ्यांनी सरांनी जे सांगितलेलं आहे त्या वाक्याप्रमाणे मला वैयक्तिक असं वाटतं की वापराबायोनिकचे डोस चालू करा. तुमच्या ह्या नजरेने तुम्हाला सांगितलं की हे खरंच वापराबायोनिक आपल्या शेतीसाठी उत्कृष्ट आहे, तर फक्त तुम्ही कंटिन्यू करा. साहेब बघा, केळी निसवून सुरू झाली की करपे येतो, करपा येतो. आणि आता तुम्ही शेवेळेस फक्त वापराबायोनिकचे 4 डोस घेतले, तुमच्यावर करपे किती आला? करपा आलाच नाही आमच्याकडे. बाकी शेतं पूर्ण खराब झाले होते, पण माझ्या शेतावरती करपा नव्हता. आणि असाच अनुभव त्यांचा पपई मधला पण आहे हां. साहेबांचा. तर पपईमध्ये काय कसं 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 झालं? पपईमध्ये यावर्षी भरपूर लोकांचे पपई फेल झाले होते, पण माझे पपई एकदम जबरदस्त होते. कारण माझ्या पपईवरती व्हायरसचं प्रमाण सुद्धा कमी होतं. म्हणजे आणि पपई पण मोठ्या रातचं होतं, म्हणजे 5-6 किलोच्या रातचं पपई होतं. 5च्या रातचे पपई होते, 5 किलोच्या रातचे. म्हणजे आपण आता अगदी तुमचं मनोगत आमचं घेण्याचं एकच कारण आहे, तुम्ही वापरून अनुभव घेऊन सिद्ध आहेत आज, हां. म्हणजे परफेक्ट आहेत. आता विषय असा आहे, तुमच्या त्या पपईला अन्नद्रव्याची डिफिशियन्सी सगळी निघाली तर ती उत्पादन भरभरून देते. हो. केळी, आता तुम्ही केळी लावली, ह्याला करप्या नाही आला, ह्याचं कारण काय आहे की त्याच्या अंगी ताकद भरपूर होती, भरपूर. म्हणून ती करप्याला बळी गेलं नाही. आता करप्याला बळी का जातं, ह्याच्यात जेवढं अन्नद्रव्य स्टोरेज आहे, हां हां. करप्या निसवून सुरू झालं की पाल्यातलं अन्नद्रव्य स्टोरेज कमी होतं की करप्याला जास्त बळी जातं. मग आपण काय करतोय, प्रॉब्लेम कुठे आहे, अन्नद्रव्याचा, अन्नद्रव्य आणि फवारण्या कशा आहेत, करप्यावर. करप्यावर आहे. सर नमस्कार, नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडं. माझं नाव प्रेमचंद नामदेव महाले, मुक्काम पोस्ट कोरपवली, तालुका यावल, जिल्हा जळगाव. आजची तारीख काय आहे बरं सर? आजची तारीख 26 जून 2026. 26 जून 2026. आणि हे जे आता आपला केळीचा प्लॉट आहे, ही खूप काही म्हणजे माल तुमचा कटिंग झालाय, हो. आता लय झालं, एक 10 ते 15% राहिलेला आहे, हो बरोबर आहे का नाही? हो. तर आता ह्या केळीसाठी आपले समाधान भगत सर आणि कॅमेरा धरलेले आपले गजानन साळुंके सर आहेत, ह्यांच्याकडून तुम्ही वापराबायोनिकचे किती डोस घेतले? यांच्याकडनं मी 4 डोस घेतलेले आहे शेताला, 4 डोस घेतले. वापरा ऑर्गॅनिकचे, आणि 4 डोस वेळेवर टाकलेले आहे. तर तुम्ही आता केळी क्षेत्रात किती वर्षापासून आहेत? मी केळी क्षेत्रात कमीत कमी 25 वर्षापासून आहे. मग 25 वर्षाच्या अनुभवाला ही तुम्ही जे 4 डोस वापरले, तर तुमच्या अनुभवाला क्रॉस केला असं तुम्हाला वाटतंय का? हो, जबरदस्त रिझल्ट आला, त्याच्यापेक्षा जास्त येत आहे उत्पन्न. म्हणजे तुम्ही रेग्युलर काढता त्यापासून? हां. तुम्ही रेग्युलरचं किती सरासरीचं ॲव्हरेज किती काढायचं? सरासरी माझं ॲव्हरेज पहिले 15-16, 15-16, 18 होत होतं. 18 हायेस्ट होतं. हां, हायेस्ट. आता तुम्ही तुमच्या शेड्यूलमध्ये फक्त 4 डोस वापरले, 4 डोस वापर. तर तुमचं सरासरीचं ॲव्हरेज आता जो माल तुटला त्यात तुम्हाला सरासरी किती जाणार? सरासरी आमची 24ची रेस पडली. 24ची रास पडली, म्हणजे तुम्हाला 6 किलोनी वाढ झाली. वाढवली. आणि सरासरी एखादा म्हणजे आता हे उदाहरणार्थ गड बघितला तर ह्याचं वजन किती नाही का अंदाजे? अंदाजे त्याचा 25 किलो होणार आहे. 25 किलो आहे. 25 किलो. म्हणजे मला काय म्हणायचं, हे आता आपण ही व्हिडिओ काढतो ह्या कारणासाठी की केळी क्षेत्रामध्ये तुमच्या भागामध्ये खूप शेतकरी, म्हणजे जळगाव म्हणलं की केळीचं माहेरघर, हो. बरोबर आहे का नाही? कारण विषय कसा आहे की तुमच्या भागातनं केळीची खरी सुरुवात झाली, आमच्या करमाळा सोलापूर जिल्ह्यामध्ये नंतर आम्ही आत्ता लय झालं तर 15-20 वर्षातली केळी बागायतदार आहे हो. आमचा सोलापूर हो, जिल्हा. हो. अगोदर बघितलं तुम्ही,
पण आता बारीक जर अभ्यास केला तर तुमच्या साईडला केळीचं लागणे आणखी पण खूप आहेत, पण 18 ते 22च्या पुढं खूप शेतकरी म्हणजे ॲव्हरेज काढत नाहीत. अगदी मी म्हणतो कोण 30चे काढत असताना आज रास आपल्याला आनंद आहे, हा हो. पार्ट वेगळा आहे. पण केळीवर केळी घेऊन केळीतलं म्हणजे जमिनीतला अन्नद्रव्याचा साठा कमी झालाय हो. आणि केळीचं उत्पादन घटलंय, तुमचा खर्च वाढलाय बारकाईने अभ्यास हो. केल्यावर. आणि त्या दृष्टीने तुम्ही तुमच्या पद्धतीने खर्च कष्ट करून वेळ देऊन पीक अपेक्षित उत्पादन देत नाही ह्याची जाणीव खूप शेतकऱ्यांना आहे. हो. मग तुम्ही फक्त हे 4 डोस वापरले तर 24-25ची रास जी काय पडली तुम्हाला. हो. मग आता जे काय तुमच्या जळगाव क्षेत्रातले जे शेतकरी आहेत ह्यांच्यासाठी आता विषय असा झाला की जळगावला आम्ही आलो आणि बघ सरांनी तुम्हाला कॉल केला किंवा तुम्ही त्यांना केला असाल, तुम्ही म्हणले आता आपण सुरू लागण केली त्याला आपल्याला हो. वापरायची, हो. म्हणजे तुमच्याकडून आले. हो. मी आम्ही स्वतः- तुम्हाला म्हणलं नाही की साहेब वापरा. मी स्वतःच फोन केला होता बरोबर आहे त्यांना की- म्हणजे विषय काय झाला की हिथं तुम्हाला दिसतंय म्हणून तिथं वापरू वाटतं. हो. मग हिथं जर तुम्हाला दिसलं नसतं 4 डोस वापरून तर मग तुम्ही कदाचित आम्हाला कॉल केला, नसतं. तुम्ही म्हणले असते जाऊ दे आपलं गेलं आतापर्यंत खूप आपण असं हा. मार्केटमधलं घेतलंय, कोणाचं आलं कोणाचं नाही, त्यातलीच हे एक आहे. हो, एक- म्हणजे तुम्ही इतकं मनाव घेतलं नसतं, पण नाही तुम्ही जाणून बुजून कॉल का केला की बाबा ह्याला रास चांगली बसली. तुम्हाला आता ही किती हजार झाड आहेत आपली सगळी? ही माझी आता 5,000 झाड आहे. 5,000 झाड आहेत. मग मला काय म्हणायचे आपलं हे जे आता जे कटिंग झालं ह्याला रेट मार्केटला जो रेट चालू होता त्याच्यातला आपला रेट किती भेटला म्हणजे तुमची कटिंगला ज्यावेळेस आली त्यावेळेस? त्याला सरासरी 1,600 रुपयापर्यंत रेट मिळाला. नाही सरासरी 1,600 मिळाला, पण तुमचं ज्यावेळेस कटिंगला होतं त्यावेळेस मार्केटला जो रेट चालू होता हायेस्ट, तो तुम्हाला हायेस्ट भेटला का त्यापासून 1-2 रुपये कमी भेटला? मार्केटला जो जो बोर्ड निघत होता तर आमच्या गावात जे काटून चालू होते त्याच्यापेक्षा आम्हाला हायेस्ट रेट मिळाला. हा मला ते म्हणायचे, कारण विषय कसा आहे आज विषय असा आहे की केळी आपण खूप शेतकरी आपण पाहतो की करतात, पण केळी केल्यानंतर व्यापाऱ्याच्या मागे शेतकऱ्याला लागावं लागतं, माझी तोडा गिरावं माझे तोडा गिरावं. पण हिथं विषय काय आहे, आणि जरी तोडा गिरावं महाग लागलं तर रेट पाहिजे ते भेटत नाहीत का, तर पाहिजे तसा प्लॉट आल्याला नसतो. पण आता बरोबर. तिथं तुमच्याकडे काय झालंय की मार्केटचा जो हायेस्ट रेट आहे तो भेटला. त्याचं कारण काय आहे की तुमचा प्लॉट सक्सेसफुल होता. सक्सेसफुल होता. आणि आपण आता मुद्दाम उभं राहिलोय, आत्ता बघितलं तर 10 ते 15% माल आपला शिल्लक आहे. शिल्लक आहे कटिंगचा. हो. मग तुम्ही केळी क्षेत्रातले जे शेतकरी आहेत, तुमच्या साईडचे जळगावचे, त्यांना तुमचा एक सल्ला संदेश काय असेल किंवा वापरा बायोरेनिककडं बिंदासपणे आपण हे वापरण्याला सुरुवात केली पाहिजे का वापरा बायोरेनिकचे आपले हे व्हिडिओ पाहून आपलं नेक्स्ट केलं पाहिजे, पुढे ढकललं पाहिजे? प्रत्येक शेतकऱ्याने एकदा तरी त्याचा उपयोग करून पाहायला पाहिजे, जेणेकरून आपला अनुभव हा त्याच्यावरच अनुभव हेच खात्री. हा अनुभव हेच खात्री. कारण विषय कसा आहे हा. की ज्यावेळेस आपला कुठलाही शेतकरी असू द्या, ज्यावेळेस वापरा बायोरेनिकचे मी म्हणतो आता तुम्ही 4 वापरले, कुणाकडं एवढी परिस्थिती नसेल तर आपले 2च डोस वापरू द्या. 2 डोस वापरले ना, मला काय म्हणायचे केळी क्षेत्रात आता तुम्ही किती वर्षाचा अनुभव सांगितलाय? माझा 25 वर्षाच्या अनुभवाला तुम्ही स्पष्ट सांगत आहे की या वापरा बायोरेनिकच्या खाली 4 डोसनी क्रॉस केले. हो. जर 7 डोस झाली असती गरिबी हटाव हा. तरी आणखी वेगळं असतं. आणि लागणीपासून आता तुम्ही आता ज्या प्लॉटला वापरताय तसापासून जर अगदी तुमची निस्वन होऊन 2 डोस गेले तर तो प्लॉट आणखी लाजबाब वेगळा असणार आहे. हो. म्हणजे विषय काय आहे, आपण 4 डोस जेवढे वापरले तेवढंच आपण उल्लेख करतोय. करायला काय, मी तुम्हाला म्हणलं साहेब आमच्या मार्केटमध्ये आमचं मार्केटिंग झालं पाहिजे, जास्त खपलं पाहिजे, साहेब 6-7 झालं म्हणा. तुम्ही म्हणता का म्हणता हे चांगलं आलंय, ह्या आनंदाच्या पोटी तुम्ही आम्ही म्हणल्यानंतर तुम्ही आमच्यासाठी सहकार्य करू शकताय. पण असा शब्द आहे का आमचा तुम्हाला नाही की नाही साहेब 4 वापरले अजून 2 सरकून सांगा? नाही नाही 4च वापरले, 4 नाही, सांगायचे. अशी चर्चा आहे का? आपण खूप लांबून चलत आलोय, चर्चा चालली, ह्याच्यात लबाडीची चर्चा आहे का आपली? नाही नाही लवाडीची चर्चा काहीच नाही. कारण जे आहे तेच. हा ही मी मुद्दाम काय गोष्टी का मुद्दाम स्पष्ट बोलतो, विषय कसा आहे की लबाडीची चर्चा किंवा खऱ्याची चर्चा आपल्याला आज बारीक अभ्यास केला ना, कष्ट आणि खर्च, शेतकरी मोठा असन किंवा बारीक असन, तो कष्टाला आणि खर्चाला शेती करताना केळीच नाही कुठलं पीक असू द्या तो कमी करत नाही. एक टाइम घरात किराणा मी म्हणतो 2 दिवस लेट आणीन, हो. पण तो इथं खतं टाकायला, वॉटर सोलेबल सोडाय, पाणी सोडायला, इथल्या कष्टाला दिवस असन रात्र असन त्याचं ती काही पाहत नाही. पण नाही. तो इथं खूप मोठ्या लेवलला तो पहिली एनर्जी म्हणजे पहिला वेळ शेतीला देतो. शेतीला आणि मग शेतीला देत असताना जर त्याचं अपेक्षापासून जर त्याचं चांगलं उत्पादन निघालं, कुठलाही शेतकरी असू द्या पीक कुठला असू द्या, आमचं मार्गदर्शन न घेता बी त्याचं उत्पादन चांगलं निघालं तर मी म्हणतो त्याला शेती करताना आतून एनर्जी मिळती, बळ मिळतं, अकाउंटला पैसे असल्यानंतर काही पण शेतीत कमी जास्त वाटलं तर तो लगेच कॅश काढून मार्केटमधून आणू शकतो. हो. पण अकाउंटला बॅलन्स नसन आणि कष्ट करून पीक उत्पादन अपेक्षेपासून कमी देत असन तर शेतकरी कुठला असू द्या तो पाक काढल्याशिवाय राहणार नाही. प्रश्न येत नाही. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. मग विषय असा होतो
की ज्या वेळेस उत्पादन अपेक्षित निघत नाही आणि मार्केटला चालू रेट जो हायेस्ट चालू आहे तो आपल्याला भेटत नाही, त्यावेळेस झालेला खर्च निघत नाही, त्याच ठिकाणी आपला शेतकरी कर्जबाजारी होतो. कर्जबाजारी होतो. आणि त्याच ठिकाणी आपल्या वापराबाहेर निघणे 1-2 पावलं पुढे काय केल्यात की आम्ही तुमच्या प्लॉटला प्लॉट व्हिजिटला हो आणि नंतर शेड्यूल लिहू नये, हो म्हणजे कसं वापरलं पाहिजे, कधी वापरलं पाहिजे, तुमच्या शेड्यूलमध्ये कसं ऍड केलं पाहिजे. हे मी मुद्दाम काय बारकावे का सांगतोय की आपल्या ह्या कष्टकरी शेतकऱ्याला आपण जे आहे या परिस्थितीत दावण्यास सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याचं कारण एकच की त्यांना जाणीव व्हावी की इथं फक्त सत्य आणि सत्यच चाललं जातं आणि सत्यच बोललं जातं. खरी जे सत्य आहे तेच सांगायला पाहिजे. बरोबर आणि आहे. मी जर सत्य आहे तेच सांगतो की मी फक्त 4 डोस वापरलेले आहे. हा मग आपले हे जे केळी क्षेत्रातले शेतकरी व्हिडिओ पाहतात, तुम्हाला अगदी हात जोडून माझी विनंती आहे की तुमची लागण 1 महिन्याची असू द्या, 2 महिन्याची असू द्या, 3 महिन्याची असू द्या, 6 महिन्याची असू द्या, निस्वनेला सुरुवात झालेली असू द्या, तरी पण तुम्ही वापराबायोनिकचे फक्त 2 डोस वापरून पहा. ज्यावेळेस तुम्ही वापरता त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की खरंच हे वापराबायोनिक आपण वापरल्यानंतर उत्पादन आपल्या अपेक्षेपासून चांगलं निघत आहे. आणि तुम्ही लागण करून 1-1.5-2 महिन्याची असेल तिथनं जर सुरू केलं तर मी म्हणतो तुमच्या जोडीला कुणीही असू द्या, तुम्ही त्याला ओव्हरटेक केलेला असेल का. तर हे पीक आहे ना, मला काय म्हणायचं आहे, गावात आपण आपला कुठलाही शेतकरी गावात त्याचं कुठलंही म्हणजे सरपंच असन, सदस्य असन, पाटील असन किंवा गावात कुठलीही चांगली ओळख असन, कष्ट करतोय म्हणून ओळख असन किंवा पद आहे म्हणून ओळख असन, ह्या केळीला किंवा कुठलंही पीक असन, ह्या पिकाला आपण टाकलेली अन्नद्रव्य जर लागू झाली, उचलली गेली, विघटन झालेलं अन्नद्रव्य जर त्याला भेटलं तर ती उत्पादन आपल्या अपेक्षेपासून जास्त देतं. पण आपलं गावात कुठलं पद आहे किंवा गावात आपल्याला कुठला मान आहे किंवा नातेवाईकात कुठला मान आहे, मग आपण आपल्या रानात कुठलं पीक लावलं तर ती आपल्या मानाला न्यायला ती विचारितच नाही. ती म्हणते मला पाहिजे ती द्या, मी तुम्हाला पाहिजे ती देईन. मग काय ती देणार आहे ती आपल्याला उत्पादन आपण द्यायच्यात, ती त्याला अनेक प्रकारचे अन्नद्रव्य, अन्नद्रव्य. बरोबर आहे का नाही. मग ही जी सांगड जर आपल्याला आपण टाकतोय त्या खतांचं विघटन आणि सगळ्या प्रकारच्या खतांची डिफिशियन्सी भरून जर काढायची असेल तर मला वैयक्तिक असं वाटतं की वापरा बायोऑर्गॅनिक शिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि ती जर आपण सुरुवात केली तर शेती एकदम सोप्या पद्धतीची आहे ह्याची तुम्हाला जाणीव होईल. कारण आज शेतीकडे आपण बारकाईने बघितलं, ह्याला फणे किती पडल्यात, आपण याला फण्या पडल्या होत्या 15 फण्या, पण आपण 8-9 ठेवलेले. 9 पर्यंत ठेवल्यात. हो. आता तुमच्या साईडला मी खूप शेतकऱ्यांकडून ऐकून आहे की 8 फणीच्या पुढे जर धरली फणी 9वी किंवा 10वी आकोड पडते वो. आकोड बी पडते, व्यापारी प्लॉट व्यापारी असा बालटीत सारखं घडसल्यावर घेत नाही. हा हा आणि असा सारखा असतो ना, हा हा मग घेतात. म्हणजे इथं जे थोडक्यात सिलेंडर टाईप घड पाहिजे हा. त्या पद्धतीने आहे. आता तरी पण आपण ही चालू घड म्हणजे समोर आहे ह्याला किती फण्यात थोड्याशा मोपू. ही 1 बरं का, ही खालची, मी चुकलो तरी मला सांगा. ही 1, हा. 2, हो का, ही 3, ही 4, ही 5, ही 6, 6, ही 7, 7, 8 आणि 9 आहे. 9, हे बघा ही 9, हा 11 फण्या झाल्या. हे बघा ही 10 आणि तुमच्या साईडची जी आहे ही 11. 11. म्हणजे मी मुद्दाम आता ही बघ सरांचं आहे त्याला 100% कमी असणार आहे, कारण ह्या लांबीतच लक्षात येतात. इथं किती येतात, 1, 2, 3, 4, 5, 6, 6, 7, ही 8, 9, 10, 11. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय, साईज वगैरे जे आपल्याला पाहिजे हा, ती दिसते जशी आहे तशी. जसे आणि आपण हे मुद्दाम व्हिडिओ काढण्यापाठीमागचा उद्देश काय की बाबा केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना एक दिशा भेटावी. कारण प्रत्येक जण कष्ट करतो, खर्च करतो, वेळ देतो, पण दिशा भेटली की तो आनंद आहे तो आपल्याला फक्त आपण आपल्या शेतकऱ्यांना दाखवतो. हो. साहेब बघा, केळी निसवून सुरू झाली की कार्पे येतो. करपा येतो. आणि आता तुम्ही ह्या वेळेस फक्त वापराबायोनिकचे 4 डोस घेतले, तुमच्यावर कार्पे किती आला? करपा आलाच नाही आमच्याकडे. बाकी शेतं पूर्ण खराब झाले होते, पण माझ्या शेतावरती करपा नव्हता. आणि असाच अनुभव त्यांचा पपई मधला पण आहे हा. साहेबांचा. तर पपईमध्ये काय कसं 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 झालं? पपईमध्ये यावर्षी भरपूर लोकांचे पपई फेल झाले होते, पण माझे पपई एकदम जबरदस्त होते. कारण माझ्या पपईवरती व्हायरसचं प्रमाण सुद्धा कमी होतं. म्हणजे आणि पपई पण मोठ्या रातचं होतं, म्हणजे 5-6 किलोच्या रातचं पपई होतं. 5-4 रातचे पपई होते, 5 किलोच्या रातचे. म्हणजे आपण आता अगदी तुमचं मनोगत आमचं घेण्याचं एकच कारण आहे, तुम्ही वापरून अनुभव घेऊन सिद्ध आहेत आज, हा. म्हणजे परफेक्ट आहेत. आता विषय असा आहे, तुमच्या त्या पपईला अन्नद्रव्याची डिफिशियन्सी सगळी निघाली तर ती उत्पादन भरभरून देते. हो. केळी, आता तुम्ही केळी लावली ह्याला करप्या नाही आला, ह्याचं कारण काय की त्याच्या अंगी ताकद भरपूर होती भरपूर. म्हणून ती करप्याला बळी गेलं नाही. आता करप्याला बळी का जातं, ह्याच्यात जेवढं अन्नद्रव्य स्टोरेज आहे, हा हा करप्या निस्वन सुरू झालं की
की पाल्यातलं अन्नद्रव्य स्टोरेज कमी होतं की करप्याला जास्त बळी जातं. मग आपण काय करतोय, प्रॉब्लेम कुठे आहे, अन्नद्रव्याचा, आणि फवारण्या कशा आहेत, करप्यावर. कार्बोवर आहे. तसं पीक कुठलं असू द्या, वापराबायोनिक आपण वापरलं की पीक अन्नद्रव्याने तृप्त होणार आहे आणि खूप काय रोगांना, खूप काय संकटांना कमी बळी जाणार आहे आणि उत्पादन अपेक्षेपासून जास्त देणार आहे. सोपी शेती करायचं असेल तर वापराबायोनिककडे वळावं लागेल. तुम्हाला काय वाटतं ह्याच्यात? नाही, खरंच जर शेतकऱ्याला सधन जर व्हायचं असेल आणि शेतकऱ्याने जर चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल तर प्रत्येक शेतकऱ्याने वापरा बायोऑर्गॅनिक वापरायलाच पाहिजे. जेणेकरून जे आपल्या शेतात पडलेलं अन्नद्रव्य आहे त्याचा ऑपटेक करण्याचा प्रक्रिया एकदम जोरात असते. म्हणजे इथं बोलायची गरज नाही, पीक बोलते. पीक बोलतं. हा, तर सरांनी अगदी तळमळीने बघा, सर अगदी थोड्या शॉर्टकटमध्येच बोलले, पण खूप शेतकऱ्यांना खूप मोठा संदेश देऊन गेलेत. आणि खूप शेतकऱ्यांनी सरांनी जे सांगितलेलं आहे त्या वाक्याप्रमाणे मला वैयक्तिक असं वाटतं की वापरा बायोनिकचे डोस चालू करा. तुमच्या ह्या नजरेने तुम्हाला सांगितलं की हे खरंच वापरा बायोनिक आपल्या शेतीसाठी उत्कृष्ट आहे, तर फक्त तुम्ही कंटिन्यू करा. कारण आज विषय कसा आहे, मार्केटमधून तुम्ही काय मार्केटमधून आपण प्रत्येक शेतकरी आणावं लागतं, त्याची गरज आहे. पण वापरा बायोनिकचे बी आम्ही आता मार्केटमध्ये फिरत असताना सर आम्हाला वेगवेगळे अनुभव आहेत की खूप शेतकरी एक दोन डोस घेतात आणि तिथंच थांबतात. माझं वैयक्तिक मत काय आहे, आता समजा उदाहरणार्थ तुमचं, तुम्ही हे आता जे काय आहे ते क्षेत्राला वापरलं, कुठल्याही शेतकऱ्यांनी मी म्हणतो कोणाच 40,000, कोणाच 10,000, कोणाच 20,000 केळी लागण असेल, फक्त 2,000 झाडांना फर्स्ट टू एंड करायचं. फर्स्ट टू एंड हा शब्द मी का मुद्दाम वापरतो की तुमचे पेमेंट एक आमच्याकडे कमी जाईल, कारण आमचं बी तुम्हाला वापरायचं म्हणजे खर्चच आहे. समजा तुम्ही 2 ते 5,000 तुमच्या ऐपतीनुसार जर फर्स्ट टू एंड केलं तर हे 7 ते 9 डोस जर आपले वापरा बायोनिकचे गेले तर तुम्ही जसं आता म्हणता की बाबा मी 18च्या पुढे सरकलो नाही आणि आता तुम्ही 24 काढलं, सहज काढलं, अगदी 4 डोस वापरले. आणि आहे त्याला काय, तुम्ही ताक, गुळ, गोमूत्र, तांदळाचे पेज, आमकं तमकन, मग आमचं ते टाका 8-15 दिवस त्याला ढावळा आणि मग सोडा, ही कुठली प्रोसेस नाही. पाण्यात टाका, हलवा आणि डायरेक्ट सोडा, म्हणजे इतकी सोपी प्रोसेस आहे. गडापाठी फक्त 6 किलोचं वजन. हा, 6 किलोच वाढले. मग मला काय म्हणायचंय, हे जर आपल्या कुठल्याही शेतकऱ्यांनी फर्स्ट टू एंड वापरलं आणि मग तुम्हाला गणित कुठली जुळवता येणार आहेत, फर्स्ट टू एंड हे वापरलं तर ही वापरा बायोनिकला एक्स्ट्रा खर्च किती झाला, उत्पादन आपलं एक्स्ट्रा वाढलं किती, रोगराईला आपलं पीक कमी बळी किती केलं, दुसरं कसं झालं, ही किती अगोदर काढायला आला, दुसरा किती लेट झाला, ह्याचं ॲव्हरेज किती आलं, त्याचं ॲव्हरेज किती आलं, ह्याला मार्केटचा चालू रेट किती भेटला, त्याला किती भेटला, ही ज्या वेळेस आपण गणित जुळवणार आहे त्याच वेळेस आपल्या खूप शेतकऱ्यांच्या लक्ष देणार आहे की वापरा बायोनिकला कंटिन्यू वापरणं गरजेचं आहे. नाही तर मला काय म्हणायचंय, आता उदाहरणार्थ हे झाड आहे, ह्याने वय खाल्लं, गच्चा धरला, वापरा बायोनिक वापरलं की गच्चा सुटतो, वय खाल्लेलं बाहेर निघतं, ठीक आहे. पण तुम्ही तिथनं पुढे कंटिन्यू करत नाही, त्याच्यामुळं जे अपेक्षित आणखी पण एक एक्स्ट्रा लेवलला उत्पादन पाहिजे, जसं तुम्ही 4 डोस खवायला मी म्हणतो केले आणि एक वेगळं दिसलं तर त्या गोष्टीपर्यंत आपले शेतकरी पोचत नाहीत. आणि मग विषय असा होतो, नाही ती वापरा बायोनिक मी बी वापरलं होतं, हाय ते रिझल्ट नाही एवढं काय वाटलं. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला दिसायला पाहिजे होत्या ते दिसल्या दिसल्या नाही. दिसत नाही, कमी वापरामुळे दिसत नाही. हा, मग माझं काय म्हणणं आहे वैयक्तिक, आता आपण समजा वॉटर सोलेबल कुठला असू द्या, 8-10 दिवसाला सोडतोच आहे का नाही, हो. आपला महिन्यात एक डोस आहे का, आम्ही म्हणलंय तुम्हाला बघा सर कधी 8 दिवसाला सोडावं, नाही, महिन्यात सांगितलं त्यांनी. महिनाभर ही पॉवर देते, तर ह्याला कंटिन्यू करणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? कंटिन्यूच करत राहायला पाहिजे. हा, तर तुम्ही अगदी जसं गल्लं तशी माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, कॅमेरा धरलेल्या आपल्या रामेश्वर घोगरे सरांकडून तुम्हाला मार्गदर्शन दिलं ते आपले समाधान भगत सर, आमच्या करमाळ्याचे गजानन साळुंके सर, तुम्ही जसं गल्ले तशी माहिती दिली त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद. नमस्कार.